सर्वात जास्त ही युवकांची संख्या आहे। जर आपला युवक सक्षमपणे उभा राहिला तर आपण पुढची पिढी आदर्श निर्माण करू शकतो, यात काही शंका नाही। त्याच्यामुळे आपण चांगली तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आदर्श असे कौशल्य निर्माण करून देशाच्या व जगाच्या इतिहासात आपलं नाव कसं कोरलं जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। आज तुम्ही आपल्या इथून जे कौशल्य घेतलेले आहे त्या कौशल्यांच्या आधारे नक्की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहणार, यात काही शंकाच नाही। तेलोरे सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहे, अतिशय त्यांनी महत्त्वाचं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे। आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले स्वप्नील खडांगे सर, मारुती सुझुकी सेल्स मॅनेजर, वर्कशॉप मॅनेजर, त्यांचं सत्कार तेलोरे सर गवळी सर करतील। मध्ये बॉश कंपनीने वीज तंत्रीसाठी एकदम सुसज्ज लॅब तयार केलेली, प्लंबर या ट्रेडसाठी जॅग्वार कंपनीने भारतातील 1 नंबरची अशी सुसज्ज लॅब ही पन्हाळा येथे निर्माण केलेली आहे। L&Tचं जे ट्रेनिंग सेंटर आहे ते ट्रेनिंग सेंटर हे शिल्पनिदेशकांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर ते सर्व ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांमध्ये इम्प्लिमेंटेशन करत असतो, कारण काळानुसार बदलणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे। जसं आपण मोबाईल पाहिला असेल तुम्ही, 6 महिन्यात अपडेट व्हर्जन येत असतं आणि जुना मोबाईल आपण वापरण्यासाठी आपल्याला आवडत नसतो, त्याप्रमाणे आपलं नॉलेज आणि आपलं कौशल्य हे देखील बदललं पाहिजे। आज तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे मारुती कंपनीचे मॅनेजर आलेले आहेत। मारुती हे जे नाव आहे 1981 पासून ते 2025 पर्यंत त्याला पाहिजे तसा स्पर्धकच निर्माण झाला नाही, कारण त्याचं जे कौशल्य आणि जी क्वालिटी आणि जी गुणवत्ता आहे त्याला तोड नाही, हे सर्वात महत्त्वाचं। त्याच्यामुळे तुम्ही आज जे कौशल्य आत्मसात करताय, हे कौशल्य आत्मसात केल्यानंतर तुम्ही ज्याही कंपनीत कामाला जाणार त्याही कंपनीत आपल्या कौशल्याच्या आधारावर की तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे, तुमचं इन्क्रीमेंट दिलं जाणार आहे, तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे, तुम्हाला परमनंटचे चान्स दिले जाणार आहे। याही व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं की माझ्या गरजा यातून पूर्ण होत नाहीये तर तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार देखील निर्माण करू शकतात। आपले बरेच विद्यार्थी असे की ज्यांनी स्वतःचा उद्योग निर्माण केला व त्यांच्याकडे आज 15 ते 20 लोक कामाला आहे। आपले काही विद्यार्थी असे की ज्यांनी छोटीशी कंपनी देखील टाकली। त्याच्यामुळे जी कला आहे तुमची जिवंत राहिली पाहिजे आणि आज तुम्ही ज्या माध्यमातून शिक्षण घेतलेले या शिक्षणाच्या संपर्कात राहिलं पाहिजे। मुलं असतील, मुली असतील, मुलींचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच मुली आपण जे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण काळांतराने युटिलाइज करत नाही, तर लग्नानंतर देखील मुलींनी आपली कला ही जिवंत ठेवली पाहिजे। आपल्या बऱ्याच मुली ह्या इलेक्ट्रिशियन केल्यानंतर MSCB मध्ये लागल्या आणि बऱ्याच मुली परमनंट देखील झाल्या। काही आपल्या ड्रेस मेकिंगच्या मुली यांनी स्वतःचे व्यवसाय चालू केलेले, कोपाच्या मुली बऱ्याच आपल्या HLला परमनंट झालेल्या आहे। त्याचप्रमाणे ब्युटी पार्लरच्या मुलींनी देखील आपले स्वतःचे व्यवसाय चालू केलेले। त्याच्यामुळे आपल्याकडे असा एकही ट्रेड नाही की ज्या ट्रेडचं तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर की तुम्हाला जॉब मिळणार नाही असं। फक्त सर्वात महत्त्वाची असते ती फक्त इच्छाशक्ती। ती इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी आपण असे मध्ये मध्ये प्रोग्राम घेत असतो आणि तुम्हाला प्रेरणा आणि तुम्हाला रिचार्ज करण्याचं काम करत असतो, हेच संस्थेचा उद्देश आहे। यानंतर आपल्या संस्थेमध्ये जे आज प्रमुख पाहुणे आपल्याला शिंदे सरांच्या मदतीने जे लाभले, स्वप्नील खडांगे सर, मी यांना विनंती करू इच्छितो की मारुती सुझुकीमध्ये ते एवढ्या वर्षापासून सेवा देत आहेत, त्यांच्या सेवा देण्याचे रहस्य तसेच हा जो तुमचा उत्स्फूर्त व्हायला पाहिजे हे मला आज कळालं। एवढे या वयात आम्ही असे कार्यक्रम करतोय आणि आम्ही जे पाऊल ठेवतोय ते पाऊल आमची दिवसाची सुरुवात आहे, आमची जन्माची सुरुवात आहे, आमची कमवायची सुरुवात आहे। या पद्धतीने तुम्ही तयार होत आहे आणि तुम्ही सर्वांनी म्हणजे गुरुजन वर्गांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे। याच्यातले मला असं नाही वाटत कुठलाही युवा पिढी वाया जाईल, तो कुठे ना कुठे सक्सेस होईल, स्वतःचा पेटेंट तयार करेल, अशी मी तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो। तसेच आपण आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करू शकतो, आपल्या स्वतःला WS हा क्वेश्चन केला तर मला नाही वाटत कुठलाही इथला युवा व्यक्ती हा आपल्याला वाया जाईल किंवा तो सक्सेस होणार नाही। आलेले आणि इथं सगळ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत। आपल्याकडे जे व्यवसाय शिकवले जातात हे प्रत्येकाने आपल्या आवडीचा व्यवसाय निवडलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही निवडून आता शिक्षण घेतलेले आहे। आता हे शिक्षण घेतलेले असल्यामुळे प्रत्येकाने व्यवसायात वेगवेगळे कौशल्य प्राप्त केलेले। आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी हा सगळ्यात मोठा उपक्रम राबवलेला आहे। तर ह्या उपक्रम राबवण्यामागचा त्यांचा जो उद्देश आहे हा जागतिक लेवलचा आहे। तर या आपल्या देशामध्ये भारतामध्ये
युवा यांची जी संख्या आहे जवळजवळ 65% आहे. तर त्याच्यामुळे ह्या वर्ल्ड संस्थेमध्ये या आपल्या भारताचं नाव जास्त करून मोठ्या आदराने घेतलं जातं. तर ज्या ठिकाणी जास्त म्हणजे 65% जर युवा आहेत तर त्या देशाची अर्थव्यवस्था ही एकदम सधन मानली जाते. तर त्यामुळे हे जे तुम्हाला इथं आले तुम्ही सगळेजण, तर आता याच्यामधून तुम्ही सगळ्यांनी कौशल्य घेतलेले. आता हे कौशल्य तुम्ही बाहेर कंपनीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाने आपलं कौशल्य दाखवायचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपला उदरनिर्वाह ह्या कौशल्य तुम्ही प्राप्त करून तिथं करायचं आहे. तर त्यानुसार आता मला एक सांगायचं झालं, आता तुम्ही प्रत्येकाने एकेकाने वेगवेगळं कौशल्य नाही वाटत का चुकी जाते. आपण काय करायचंय एवढं तरी आपल्याला कळालं तरी आपण 100% आपण सक्सेस या शब्दाचा अर्थ कळेल. आणि युवा आणि कौशल्य, मी मार्केटिंगचा माणूस आहे, मी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलंय, पण मला कळालं काय युवा आणि कौशल्य म्हणजे टेक्निकल माणूस स्वतःचं पॅटर्न तयार करू शकतो. मार्केटिंग माणूस हा स्वतःच्या बोलण्यावरून समोरच्याला काबीज करू शकतो. तुमच्याकडे असा पॅटर्न आहे, तुम्ही असा पॅटर्न तयार करू शकता. तुमच्याकडे आज 9 ट्रेड आहे, त्या ट्रेडमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःला कौशल्य बनवू शकतो. गुरुजन वर्गात तुम्हाला नॉलेज येत आहे, ते नॉलेज प्लस तुमचं नॉलेज असं एकत्र करून तुम्ही कुठे त्यांची वाढ करतात आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही ग्रोथ करू शकता. मी तुम्हाला आज देऊन देतो. कारण मार्केटमध्ये याच्या अगोदर एवढा स्कोप नव्हता. तर जे 65% तरुण वर्गांना आज आपल्या देशात नोकरी आहे, अनेक ठिकाणी स्कोप आहे, अनेक ठिकाणी तुम्हाला स्वतःचा छोट्या भांडवलामध्ये तुम्हाला बिझनेस टाकू शकता. एवढ्यापर्यंत आपल्याकडे स्कोप आहे. मी एकच सांगेन तर जे काही तुम्हाला पाऊल टाकायचे ते प्रामाणिकपणे टाका आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं गुडविल, स्वतःचं नॉलेज, दिलेले शिक्षणाचा आधार घ्या आणि त्यावर तुम्ही ग्रोथ करा. एवढंच मी आज युवा कौशल्य देण्याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलवतो आणि धन्यवाद. मला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सर. IT अशी आहे का इथून बाहेर पडल्यावर लगेच तुम्ही पोटा पाण्याला लागता, दुसरं शिक्षण कुठलंही नाही. एवढंच मी सांगते. जागतिक दिनाच्या युवा कौशल्याबद्दल एवढंच सांगते की तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य चांगलं घडवाल अशी मला तुमची म्हणजे गॅरंटी आहे की तुम्ही एकदम व्यवस्थित कराल. माझे शब्द मी उपयोग राज्यासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी आणि जगाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा झाला पाहिजे. म्हणून आजचा जो युवा कौशल्य कुठंतरी वाट मोकळी करून द्या आणि स्वतःचा विकास करा, कुटुंबाचा करा, त्यानंतर राज्याचा आणि देशाचा करा. मी पुन्हा एकदा जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो.